हे पहा बीडचं ऑफिस कोणत्या प्रकारचं आहे, कसल्या प्रकारचे तिथं हे देतं वागणूक देतात अधिकारी. नमस्कार, SPTV न्यूजमध्ये सुस्वागत करत आहे. मी संपादक सदाशिव पवार बीडवर. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचे गुन्हे काय कमी होतात का नाही, ह्याच्याकडे कलेक्टर साहेबाचं लक्ष राहिले का नाही आणि गरिबा गुरबाला न्याय मिळणार आहे का नाही असे ऐकायला जातात. बांधकाम ऑफिस विभाग बीड, बांधकाम विभाग ऑफिस बीड नोंदणी क्रमांक ऑफिस पहिली कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर दिलेले आहे. काही ठिकाणी असं जातं, तिथं फॉर्म घेऊन गेल्याच्या नंतर त्याची पडताळणी करणारे सांगतात की बाबा ह्याला तुम्हाला जर मंजूर करायचे असेल असे भरून कसल्याही प्रकारचं काही उपयोग नाही, ह्याला चिरीमिरी दिल्याशिवाय हे फॉर्म मंजूर होणारच नाही. ह्याच्याकडे लक्ष स्वतः कलेक्टर साहेबांनी द्यायला पाहिजे. ह्याच्याकडे आपल्या पालकमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाच्या घरचे ताई साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे. बीड जिल्हा अत्यंत भूकर जिल्हा आहे, रोजगार हमीचा जिल्हा आहे. काही लोकांची एवढी परिस्थिती आहे की तुम्हाला सांगतो, सकाळी उठले कामाला जावं लागतं, मिस्त्रीच्या हाताखाली जावं लागतं, सिमेंट काढावं लागतं, वाळून यावं लागते, प्लास्टर. आमच्या काही बंधूंना 20-20, 10-10, 5-5 मजलीवर काम करावं लागतं. कसल्याही प्रकारचं नाही. आणि एकूण फॉर्म भरायला गेलं रोजगार म्हणून तर तिथं सांगितलं जातं हे जर फॉर्म पुढं जर गेला त्याला चिरमिरी दिल्याशिवाय हे पुढं जाणार नाही, नाहीतर हे असंच पेंटिंग राहील असं सांगितलं जातं. पाटवाद्या तालुक्यात तसंच, पाटवादा तालुक्याला ऑफिस आहे तिथं तसंच, तुमच्या बीड तालुक्याला ऑफिस आहे तिथं तसंच, तुमच्या गेवराई तालुक्याला ऑफिस आहे ते तसंच, बीड सिटीमधलं तसंच. साठी पाटवादा चौकट असं सांगितलं जातं, ह्याला चिरीमिरी दिल्याशिवाय हे मंजूर होऊ शकत नाही. मग असं ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या बीडचे आपले बजरंग बाप्पा सोनवणे लक्ष द्यायला पाहिजे ऑफिसकडे. तुमच्या आपले संदीप भाई क्षीरसागरने लक्ष द्यायला पाहिजे. अजितदादा पवारचे घरचे आहेत ताई साहेब, ते तर राज्याचे पालकमंत्री आहेत बीडचे, त्यांच्याकडे द्यायला पाहिजे. आणि कलेक्टर साहेबांची तर जोखमदारीच आहे या गरीबा गुरबाकडे लक्ष देण्यासाठी. तरी सगळ्या अधिकाऱ्यांनी काय डोळे झाकलेत का काय असं वाटतं. कधी ऑफिसमध्ये गेल्यावर 8-8 महिने जर तुमचा जर एक फॉर्म भरला रिन्यू करायचं जर मंजूर जर होत नसेल तर ह्याला खरंच चिरमिरी द्यावं लागते का. या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ह्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. चिरमिरी मागतोय कोण, कोणाला लागती, कोणाला काय, कोणाला हे लक्ष देऊन अधिकाऱ्यांनी ह्याच्याकडे मंजुरीचं किंवा काय असेल त्यांचं जर असेल समजा काही फॉल्ट जर असेल तर 15 दिवसात. काही ठिकाणी असं होतंय आमचे लावून सुद्धा घेतात, ऑफिसला बोलून घेतात. त्या लेबरला ऑफिसला नोंदणी क्रमांक ठिकाणी ऑफिसला बोलून घेतात आणि स्वतः ऑफिसला बोलून घेऊन तिथं सांगितलं जातं की बाबा चिरमिरी दिल्याशिवाय हे मंजूर होणार नाही. आणि अशाच काही गोष्टी कानावरती येत आहेत. स्वतः 8 महिने झालं काही लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, ते फॉर्म त्यांनी चिरमिरी नाही दिल्यामुळं अजून ते पहा ते 8 महिन्याचे फॉर्म सगळे पेंटिंगमध्ये आहे. ह्याच्याकडे शासनाचं आणि अधिकाऱ्याचं लक्ष आहे का नाही थोडं पारती ह्याच्याकडे लक्ष देणे गरजेचं काम आहे. असं माझं मी सांगतो सुमंत्राताई ताईला की या पालकमंत्री तुम्ही बीडचे आहे, या ऑफिसकडं कामगार ऑफिसकडं स्वतः मन घालून लक्ष द्यायला पाहिजे. बजरंग बाप्पा सोनवणे यांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि आपले बीडचे कलेक्टर साहेब यांनी ते जाणून बुजून ह्याच्याकडे कामगाराकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं ठामपणाने. हे पहा मंडळी, इतका भ्रष्टाचार असून तुम्ही कधी तुम्ही फॉर्म भरला, तुमचे 500 रुपये रोजाचे बुडून तुम्ही जाता तिथं ऑफिसला फॉर्म लावता, अंगठा लावता आणि सरळ सांगितलं जातं ह्याला चिरमिरीशिवाय पुढं मंजूर होणारच नाही. मग तुमचे असं ऐकून आल्यावर माणसाला वाटतं ह्याला माझा मंजूर होईल का नाही फॉर्म. आणि अशाच काही बीड सिटीमध्ये, बीड तालुक्यामध्ये अशा घटना घडल्या की ते फॉर्मच मंजूर नाही 8 महिने झाले. नमस्कार, SPTV में स्वागत करत आहे मी सदाशिव पवार बीड.
8 महिने जर समजा होत नाही म्हणल्यावर काय. बांधकाम ऑफिसमधले काळे प्राणी किती बी 8 महिन्यापासून भरलेले फॉर्म कधी बी ते पेंटिंग दावीत आहे, तरी कसल्याही प्रकारचा अधिकाऱ्याचं ह्याच्याकडे लक्ष नसल्यामुळे सगळं काम भ्रष्टीत चालू झालेलं आहे. असं सांगितलं जातं की एका फॉर्म गणित 300 रुपये दिल्याशिवाय हे काम होत नाही, असं मोठ्या प्रमाणात सांगण्यात जातं. आणि महाराष्ट्र पुढारी मी सदाशिव पौल संपादक बीड हे पूर्ण प्रमाणात सगळं जाऊन शिनी कसल्याही प्रकारचा 8 ते 9 महिन्यापासून भरून शिनी फॉर्म कसल्या प्रकारचं उत्तर येतं की आपण हे केलेलं हे फॉर्म भरलेला जात नाही की किती 8 महिन्यापासून भरून शिनी कसल्याही प्रकारचं काही नसून की ते म्हणतात की तुम्ही ऑनलाईन दावीत नाही, आणि ज्यांनी 300 रुपये दिले त्याचं काही नसताना एकदम क्लिअरपैकी होत आहे. हां नाही तिकडे नाही आलो नाही का कधीच आलो नाही, आलाच नाही. हे कामगार ऑफिस तालुका बीड इथे काही असं कटथाने ऐकायला येतं की बाबा इथं फॉर्म भरण्यास आलं तर चिरमिरी घेतल्याशिवाय पुढचं काही होत नाही. आणि दुसरं सांगायचं म्हणजे असं पडतं म्हणजे की बाबा 8 ते 9 महिने झाले काही लोकांचे पेंटिंग आहेत, तरी कसल्याही प्रकारचे इथं काम होत नाहीत. चिरमिरी दिल्याशिवाय कसल्या प्रकारचं होत नाही आणि हे होत नाही.